झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर युसुफ माचीसवाला हे एक समुपदेशक आहेत. डॉक्टर झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा मानसिक तणाव विरोधी सप्ताह दिन आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत, पण गेल्या 2 दिवसातलं आत्महत्येचं प्रमाण हे वाढलेलं आहे. हे निराशाजनक चित्र नेमकं का वाढले, काय सांगाल? हा मेंटल हेल्थ वीक सेलिब्रेट आम्ही करतात 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत, ज्यामध्ये आम्ही जगाला सांगतात की कसं तुम्ही हेल्दी राहा फिजिकली, इमोशनली आणि मेंटली, आणि कसं तुम्ही सुसाईडला फेकून टाका, पॉझिटिव्ह तरीकाने जगायचं. आणि हाच आम्हाला समाचार येतात की लास्ट 2 दिवसामध्ये 10 सुसाईडच्या केस मुंबईमध्ये झालेला आहे. आणि हा जे केस घडलेला आहे ते लोकांना एकदम हलवून टाकलेलं आहे. हे डिप्रेशनचा जे फायनल इफेक्ट हेच असतात की जे जर डिप्रेशन बरोबर नाही आपण त्याचा खात्मा नाही करतात तर ते आम्हाला खतम करून टाकतात. बोलायला तरी डिप्रेशन एक लहान छोटासा वर्ड आहे आणि इलाज पण खूप सरळ आहे त्यांचा, पण ते बिमारी अशी आहे की एक हैजाचा माफक आहे. भयानक करून टाकतात, आपली जिंदगीला नर्क करून टाकतात, आपल्याला एकदम नेगेटिव्ह बनवून टाकतात. नक्कीच आपल्याला आपला कॉन्फिडन्स खतम करून टाकतात. आपली जे थिंकिंग आहे एकदम नेगेटिव्ह होतो. आपल्याला बॉडीमध्ये एकदम कमजोर करून टाकतात आणि आपल्याला काय पण टेन्शन आपण फेस नाही करू शकत. आणि खास असं नक्कीच डॉक्टर एकूणच या साऱ्या 2 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर विशेषतः कर्तृत्ववान माणसांच्या मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र आपल्याला दिसतं. एकीकडे प्रकाश तर दुसरीकडे मनात दाटलेला अंधार, असं हे चित्र नेमकं का पाहायला दिसतं या कुटुंबांमध्ये? सेलिब्रिटीचे जे फॅमिलीचे मेंबर्स असतात त्यांचे पोरे लोक असतात, जे लोक अचिव्हर्स असतात, आणि त्यांचे पोरींना एक शॅडो मध्ये जगायला लागतात. नेहमी त्या लोक त्यांची ओळखाण नाही असतात. त्यांची ओळखाण त्यांच्या आई किंवा त्यांच्या वडीलची ओळखाण असतात, जर ते अचिव्हर नाही असतात तर. आणि जेव्हा असं होतात, जेव्हा त्यांना शॅडो मध्ये राहायला लागतात, तर त्यांना डिप्रेशन व्हायचे चान्सेस जास्त होतो. आणि त्यांना कॉन्फिडन्स नाही असतात, डिमिनिश्ड एस्टीम असतात, त्यांचे सेल्फ एस्टीम खूप कमी असतो. त्यांच्या अंदर ते नेहमी असं असतात की मी माझ्या आई किंवा माझ्या वडील सारखा मोठा मी नाही बनू शकत. नक्कीच. आणि जेव्हा ते त्या पोझिशन मध्ये नाही जाऊ शकत तर मी काही नाही करू शकत. तो सगळ्यांना त्यावेळी असं मोठे लोकांचे जे पोरे जे लोक नाही पोहोचू शकतात, मग त्यांना खूप एहसासे कमतरीन येतात, खूप त्यांना स्वतःच्या वाईट वाटतात. त्यांना असं वाटत नाही की आपण लोकांना भेटू, लोकांच्या सोशली जाऊ करू. तर त्यांना असं वाटत की मी काही पण करणार तर मी माझ्या आई किंवा माझ्या वडीलच्या लेवलमध्ये नाही येऊ शकत. तर त्यांची जे काय त्यांची टॅलेंट असतात, जे काय त्यांच्या अंदर जे कॅपॅसिटी असतात ते पण डाऊन होतो. नक्कीच एकूणच तरुणाईमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून निराशा वाढत चालली आहे. आत्महत्येचा विचार मनात येणं टाळण्यासाठी किंवा आल्यावर हा आत्मघाती विचार टाळण्यासाठी नेमकं काय करावं डॉक्टर? लोक डिप्रेशन मध्ये असतात की जे लोक सुसाईडच्या ज्यांच्यामध्ये विचार येतात त्यांना एकटा नाही राहायचं. त्यांना सोसायटीमध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये राहायला पाहिजे. आणि जेव्हा आपले फॅमिली मेंबरला वाटतात की आमचे कोणी एक आपला मित्र किंवा फॅमिली मेंबर त्यांना डिप्रेशन आहे, तो त्यांचा इलाज तरी करायचा की इलाजाने 100% डिप्रेशन जातो आणि सुसायडल विचार पण जातात. तो त्यांच्या नंबर 1 तर त्यांना सायकॅट्रिस्ट डॉक्टरकडे घेऊन जायचं, त्यांच्या प्रॉपर ट्रीटमेंट जसं डॉक्टर सांगतात तसं. असं नाही की खूप पेशंट असतात, आम्ही औषध वगैरे लिहून देतात, काउन्सिलिंग करतात, पण ते औषध घेत नाही, घेतात तर ओव्हरडोस घेऊन टाकतात. तर फॅमिली मेंबरला त्यांचे काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे पेशंट आहे त्यांना पण सगळं कोशिश करायला पाहिजे की आपण कसं पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये येऊ, आपण एंटरटेनमेंट करू, आपण योगा करू, एक्सरसाइज करू, आणि आपण कम्युनिकेट करू. फॅमिली एक मोठा सपोर्ट असतात.
फ्रेंड्स एक मोठं सपोर्ट असतात पॉझिटिव्ह. नशामध्ये दूर राहू आपण. अल्कोहोल आणि ड्रग्ज एक डिप्रेशन असतात आणि माणसाला परत डिप्रेशनमध्ये टाकून सुसाईड तरफ घेऊन जातात. झी 24 तास एक पाऊल पुढे.